श्री स्वामी समर्थ. नमस्कार मिथुन राशींच्या जातकांनो. येणारा रविवार तुमच्या आयुष्यात एक विलक्षण वळण घेऊन येण्याची चिन्हे दिसत आहेत. हा फक्त एक साधा दिवस नसून तुमच्या नशिबाची दिशा बदलण्याची ताकद ठेवणारा काळ ठरू शकतो. बराच काळ ज्या गोष्टी थांबलेल्या होत्या, अडकलेल्या होत्या किंवा वारंवार प्रयत्न करूनही पूर्ण होत नव्हत्या, त्या आता हळूहळू गती घेऊ लागतील. दीर्घ काळानंतर तयार होत असलेली ही अनुकूल स्थिती तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवणारे ठरेल. अनेक दिवसांची प्रतीक्षा, संघर्ष आणि मेहनत याचे फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे. आणि अचानक घडणाऱ्या काही घटनांमुळे तुम्हाला जाणवेल की एखादी अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. कामाच्या ठिकाणी, व्यवसायात किंवा वैयक्तिक आयुष्यात तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होईल. लोक तुमच्याकडे नव्या दृष्टीने पाहू लागतील आणि तुमच्या निर्णयांना मान्यता मिळेल. पूर्वी जे निर्णय घेण्यास तुम्ही घाबरत होता, ते आता आत्मविश्वासाने आणि धडाडीने घेऊ शकाल. या काळात नशिबाची दारे हळूहळू उघडत जातील, अनपेक्षित संधी मिळतील, योग्य वेळी योग्य साथ मिळेल आणि अपयश येत असलेल्या गोष्टी अचानक यशाच्या दिशेने वळू शकतात. भगवान हनुमान यांच्या कृपेने प्रत्येक अडचणीतून मार्ग सापडेल आणि तुमच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू होण्याची संधी मिळेल. या रविवारी आणि त्यानंतरच्या काळात काही असे अनुभव येतील जे तुम्हाला थक्क करून सोडतील. कारण ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या सहज घडताना दिसतील. गुरुजींचा संदेश असा आहे की हा अनुकूल काळ असताना अहंकार नको, श्रद्धा आणि संयम ठेवून सत्कर्म करत राहा. कारण खरी प्रगती ही केवळ नशिबाने नाही, तर आपल्या चांगल्या विचारांनी आणि कृतीने टिकून राहते. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी केवळ बदलाचा नाही, तर स्वतःला नव्याने घडवण्याचा, आत्मविश्वास वाढवण्याचा आणि जीवनाला सकारात्मक दिशेने नेण्याचा सुवर्ण योग ठरू शकतो. मिथुन राशींच्या जातकांनो, या रविवारी तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या बदलाची मालिका खरोखरच वेगळी आणि अनुभवायला लावणारी ठरू शकते. सर्वप्रथम आर्थिक बाबतीत एक सकारात्मक वळण दिसून येईल. अचानक मिळणारा पैसा, पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून होणारा फायदा किंवा अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळण्याची शक्यता निर्माण होईल, ज्यामुळे मनावरील ताण हलका होईल. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे बराच काळ अडकलेली कामे पूर्ण होण्याची चिन्हे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही सतत प्रयत्न करत होतात पण यश मिळत नव्हते, त्या आता योग्य वेळ साधून पूर्णत्वाकडे जाऊ शकतात. तिसरा परिणाम तुमच्या करिअर आणि व्यवसायात दिसेल. नवीन संधी, एखादी चांगली ऑफर किंवा तुमच्या मेहनतीची मिळणारी दखल यामुळे तुमची ओळख आणि स्थान अधिक मजबूत होईल. चौथा बदल तुमच्या मनस्थितीत जाणवेल. भीती, चिंता आणि अस्वस्थता कमी होऊन त्या जागी आत्मविश्वास, स्थैर्य आणि शांतता निर्माण होईल. आणि पाचवा सर्वात महत्त्वाचा अनुभव म्हणजे तुमच्या जीवनाला मिळणारी स्पष्ट दिशा. काय करायचं, कुठे जायचं आणि कोणते निर्णय घ्यायचे याबाबत तुमची समज अधिक ठाम होईल, ज्यामुळे प्रत्येक पाऊल योग्य दिशेने पडू लागेल. या सर्व घडामोडीमुळे तुमच्यात एक नवा आत्मविश्वास जागृत होईल, जो पुढील काळातही तुम्हाला सतत पुढे नेईल. भगवान हनुमान यांच्या कृपेने तुमचं मनोबल वाढेल, अडचणीवर मात करण्याची शक्ती मिळेल आणि प्रत्येक परिस्थितीत योग्य मार्ग सापडेल. हा दिवस फक्त बदलाचा नाही, तर एका मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरू शकतो, जिथे तुमच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होऊन नवे मार्ग तयार होतील. जणू नियतीच तुमच्या बाजूने उभी आहे. या बदलानंतर तुमच्या विचारसरणीतही सकारात्मकता येईल. जुन्या चुका किंवा निराशेचा प्रभाव कमी होईल आणि तुम्ही नव्या उमेदीने पुढे जाण्यास तयार व्हाल. कामाच्या ठिकाणी किंवा वैयक्तिक आयुष्यात घेतलेले निर्णय अधिक अचूक ठरतील आणि त्याचे परिणामही अपेक्षेपेक्षा चांगले मिळतील. नवीन संधी, नवीन लोक आणि वेगळे अनुभव तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील, ज्यामुळे तुम्ही अशा मार्गावर जाल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. गुरुजींचा संदेश असा आहे की हा अनुकूल काळ असला तरी संयम, श्रद्धा आणि सतत प्रयत्न सोडू नका. कारण देवाची कृपा तेव्हाच पूर्ण फलदायी ठरते
जेव्हा आपण योग्य विचार आणि योग्य कृती याचा मार्ग धरतो. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी केवळ नशिबाचा नाही, तर स्वतःला घडवण्याचा आणि आयुष्याला योग्य दिशेने नेण्याचा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. मिथुन राशींच्या जातकांनो, हा येणारा काळ तुमच्या आयुष्यात केवळ साधा बदल घडवणारा नाही, तर यशस्वी भविष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करून देणारा ठरू शकतो. हा परिवर्तनाचा टप्पा म्हणजे नशिबाची बंद झालेली दारे हळूहळू पुन्हा उघडू लागण्याचा संकेत आहे. अनेक दिवसांपासून, कदाचित अनेक वर्षांपासून ज्या संधी तुमच्या हाती येऊनही निष्ठत होत्या, ज्या इच्छा पूर्ण होत नव्हत्या आणि ज्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळत नव्हती, त्या आता पुन्हा तुमच्यासमोर नव्या रूपात उभ्या राहताना दिसतील. जणू काही विश्वच तुमच्यासाठी एक वेगळी वाट तयार करत आहे आणि आत्तापर्यंत बंद वाटणारे प्रत्येक दार आता तुमच्यासाठी एका मागोमाग उघडत जाईल. या काळात तुम्हाला अनपेक्षित ठिकाणाहून मदत, सहकार्य, मार्गदर्शन आणि चांगल्या संधी मिळू शकतात. जिथून कधीच अपेक्षा नव्हती तिथून साथ मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास अधिक वाढेल. आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतील, कामात प्रगती दिसेल आणि तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल. ज्या ठिकाणी पूर्वी वारंवार अडथळे येत होते, तिथे आता गोष्टी सहजतेने पूर्ण होताना दिसू शकतात. या सर्व बदलांच्या मागे एक शुभ आणि दिव्य शक्ती कार्यरत असल्याची जाणीव तुम्हाला होईल आणि भगवान हनुमान, बजरंगबली यांच्या कृपेने योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची ताकद तुमच्यात जागी होईल. कोणतीही परिस्थिती असो, त्यातून मार्ग शोधण्याची क्षमता वाढेल आणि हा काळ फक्त यश देणारा नाही, तर आत्मविश्वास, धैर्य आणि स्थैर्य वाढवणारा ठरेल. मित्रांनो, हा रविवार केवळ बदल घेऊन येणारा दिवस नाही, तर एका नव्या, शुभ आणि आशादायक सुरुवातीचा संकेत आहे. आत्तापर्यंतचं दुःख, अपयश, निराशा, अडचणी आणि मनातील ओझे हळूहळू मागे पडत जाईल. या टप्प्यानंतर तुम्हाला आयुष्य नव्या नजरेने पाहण्याची ऊर्जा मिळेल. प्रत्येक सकाळ नवीन आशा घेऊन येईल आणि प्रत्येक प्रयत्न तुम्हाला यशाच्या अधिक जवळ नेईल. या नव्या प्रवासात तुमच्यातही सकारात्मक बदल जाणवतील. तुमची विचारसरणी अधिक उजळेल, आत्मविश्वास वाढेल, घेतलेले निर्णय अधिक प्रभावी ठरतील, नातेसंबंध सुधारतील, कामात प्रगती होईल आणि आयुष्यात एक वेगळे समाधान निर्माण होईल. तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल की आता सर्व काही योग्य दिशेने घडत आहे आणि हीच नव्या सुरुवातीची खरी खूण आहे. भगवान हनुमान यांच्या विशेष कृपेने तुम्हाला प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती मिळेल, प्रत्येक अडथळा पार करण्याचे धैर्य मिळेल आणि जीवनात श्रद्धा, सकारात्मक ऊर्जा व पुढे जात राहण्याची प्रेरणा कायम राहील. गुरुजींचा संदेश इतकाच की जेव्हा जीवनात शुभ संकेत दिसू लागतात, तेव्हा मनात गर्व नव्हे तर कृतज्ञता ठेवावी. कारण ईश्वर कृपा, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि स्वच्छ विचार यांच्या संगतीतच खरा यशमार्ग तयार होतो. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी केवळ नशीब उजळवणारा नाही, तर आयुष्यात नवी दिशा, नवा विश्वास आणि नव्या उंचीची प्रेरणा देणारा ठरणार आहे. त्यामुळे मिथुन राशींच्या जातकांनो, ही माहिती तुम्हाला मनापासून भावली असेल तर व्हिडिओला प्रेमाने लाईक करा आणि श्रद्धेने जय महाबली हनुमान असे कमेंटमध्ये नक्की लिहा, जेणेकरून भक्तीचा भाव आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात सदैव जागृत राहील. भगवान हनुमान यांची कृपा, धैर्य आणि संरक्षण तुमच्या जीवनावर कायम राहो अशी मनापासून प्रार्थना करा. अशाच प्रेरणादायी आणि श्रद्धाभावाने भरलेल्या माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून जोडलेले राहा, कारण पुढेही तुम्हाला जीवनात आशा, दिशा आणि उत्साह देण्याची महत्त्वाची माहिती मिळत राहील. गुरुजींचा संदेश इतकाच की श्रद्धा जिथे असते तिथे मार्ग नक्की सापडतो. म्हणून विश्वास, नम्रता आणि चांगले कर्म यांची साथ कधीही सोडू नका. धन्यवाद.